बातमी महापालिकेतल्या नव्या समीकरणांची। राज्यातील 16 महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती होऊ शकली नाही। अखेरच्या क्षणापर्यंत जागा वाटपाची बोलणी ताणल्या गेल्यामुळे दोन्ही पक्षांची जास्त जागांची अपेक्षा असल्याने युती तुटली। पुणे संभाजीनगरमध्ये तर अखेरच्या क्षणी युती तुटल्याची घोषणा करण्यात आली। त्यामुळे कुणाला फटका बसणार, काय सध्या सत्ता समीकरण आहेत विविध महापालिकांच्या क्षेत्रात, पाहूयात या रिपोर्टमधून। भाजप आणि शिंदे शिवसेनेचं बिनसलं। तब्बल 16 महापालिकांत महायुतीला ब्रेक। पुणे संभाजीनगरमध्ये अखेरच्या क्षणी युती तुटली। युतीचं बिनसलं, कुणाला फायदा, कुणाला फटका। भाजप आणि शिंदे शिवसेनेत नगर परिषदांच्या निवडणुकीत झालेल्या तीव्र संघर्षानंतर महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी केलेल्या समेटानंतर दोन्ही पक्षांची राज्यातील 29 महापालिकांत युती होईल असं वाटत होतं। मात्र प्रत्यक्षात 16 महापालिकांत भाजपा आणि शिंदे सेनेची युती होऊच शकली नाही। नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, सांगली, संभाजीनगर, नांदेड, मालेगाव, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, पिंपरी चिंचवड आणि लातूर या महापालिकांत शिवसेना आणि भाजपा युती तुटली आहे। यात अनेक ठिकाणी जागा वाटपाची चर्चा अखेरच्या क्षणापर्यंत लांबली। अनेक ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित जागा देण्यास भाजपाने नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे। पुणे संभाजीनगरमध्ये तर अखेरच्या क्षणापर्यंत बोलणी सुरू होती। पुण्यात अजित पवारांची भेट घेत शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न केला। मात्र अखेरीस युतीचा पोपट मेलाच। हट्ट आणि अहंकाराचे आरोप एकमेकांवर करण्यात आले। आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय। आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। काल लक्षात आलं असं की शिवसेनेने त्यांच्या स्वतःचं अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्याकरता ही युती तोडली। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकेची संधी सोडलेली नाही। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपनं फेकलेल्या जागांवर लढतात अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे। कधी काळी मुंबईत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती, आता शिंदे शिवसेनेला भाजपच्या दारात जाऊन जागा मागाव्या लागतात अशी टीका राऊतांनी केली आहे। स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे, ही यांची शिवसेना। काल 90 जागा मिळाल्यामुळं खरा पोटसूळ जर कोणाला उठला असेल ते यांना उठलेला आहे आणि 90 जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे। भाजप आणि शिवसेना म्हणून आमचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील। 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर आणि पनवेल या मोजक्या महानगरांत भाजपा आणि शिंदे शिवसेना एकत्र लढणार आहेत। मात्र महायुतीतल्या अजित पवारांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र चूल मांडलेली दिसते। दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी मुंबई महानगर परिसरात ठाकरे बंधू तर पुण्यात पवार काका पुतणे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत काँग्रेसनंही वंचितला सोबत घेत नवं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। आता या नाराजी, रुसव्या फुगव्यांचा आणि बदललेल्या राजकीय समीकरणांचा किती परिणाम निवडणुकांत युतीच्या यशावर होणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।